बातमी आहे सिंधुदुर्गातील। शिमगो उत्सवामध्ये गोमूचा नाच आणि रोंबाट ह्याशिवाय कोकणात होळी उत्सव अपूर्ण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगावमधील महिला मंडळ होळी सणाला गोमूचा नाच घेऊन शबय गोळा करत। होळी सणामध्ये आतापर्यंत आपण पुरुषांनी काढलेला गोमूचा नाच ऐकला असेल, पाहिलाही असेल, परंतु कांदळगावमध्ये मागील 5 वर्षे ठिकाणदार महापुरुष महिला मंडळ होळी सणाला गोमूचा नाच घेऊन शबय गोळा करत। यावर्षी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष, मालवण वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग सल्लागार, स्वराज्य संघटना अध्यक्ष शिल्पा यतीन खोत आणि त्यांच्या महिला सहकार्यांनी कांदळगावच्या या महिला मंडळाला भेट देत त्यांचं महाराष्ट्रातील एकमेव रोंबाट महिला मंडळ असं म्हणत मनसोक्त कौतुक देखील केलं। आज खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा झाल्याचं म्हणत ह्यापुढे कदाचित आता महिला दिन साजरा करण्याची गरजही भासणार नाही, कारण आता महिलांनी महिलांच्या सहभागासाठी कोणतंच क्षेत्र शिल्लक ठेवलं नाही। महिला दशावतार पाठोपाठ महिलांनी आता होळी सणामध्ये स्वतः सहभागी होत खऱ्या अर्थाने हा सण साजरा करून पुन्हा एकदा आम्ही महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ हे दाखवून देत इतरांसाठी ह्या कांदळगावच्या ठिकाणदार महापुरुष महिला मंडळाने आदर्श ठेवला आहे। यावेळी स्वराज्य संघटना अध्यक्ष शिल्पा यतीन खोत यांच्यासह शांती तोंडवळकर, अश्विनी आचरेकर, साक्षी मयेकर, मानसी घाडीगावकर, दीपा पवार, स्वराज्य संघटना सदस्य आदी उपस्थित होते। मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचं स्वागत करते। जय शिवराय सगळ्यांना। जय मोठ्याने बोला जय शिवराय।
आज मी कांदळगाव म्हणजे रामेश्वर म्हणजे ऐतिहासिक स्थळ आहे ते, आणि ज्या महाराजांनी आपल्याला किंवा आम्हाला व्यासपीठ निर्माण करून दिले तर त्या महाराजांचं पावन झालेलं हे भूमी आहे. पदपावन स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. तिथे एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आम्ही भारावून गेलोय अक्षरशः. जागतिक महिला दिना दिवशी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो का, तर म्हणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता महिला पण चालल्या. पण आता एकही क्षेत्र उरलं नाहीये की हे जो आपण होळीला आपला पारंपरिक सण तळ कोकणात जो साजरा करतो आणि घरोघरी जाऊन आपण वेगवेगळे वेशभूषा धारण करून लोकांपर्यंत आपला सणवार पोहोचवतो. आणि त्याच्यात आता तुमचा सिंहाचा वाटा बघितला मी कांदळगाव इथे. आणि असं मला वाटत नाही की रणजित सर या मालवण तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात पण कुठे, जिल्ह्याच्या बाहेर पण नाही मी बघितलं की महिला गोमू डान्स जो आपला पारंपरिक खेळ आहे होळीचा ते खेळतात. आणि अगदी म्हणजे असंख्य अशा महिला आहेत, ग्रुप पण प्रचंड मोठा आहे. आणि तिथे लहान मुलांपासून अगदी सगळ्या वयाची इथे मंडळी स्वतः म्हणजे घरातून सगळं आवरून आपला घरसंसार सांभाळून हा दिवस तुम्ही साजरा करता. त्यानिमित्ताने ज्या माऊलींनी तुम्हाला पुढे आणलं त्यांचं आधी खास करून कौतुक. कांदळगाव ते प्रथम नागरिक श्री रणजितजी परब सर असतील, त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिलेल्या त्यांच्या मिसेस असतील, त्यांची बहीण असेल, त्यांचं म्हणजे कुटुंब यासाठी पुढे सरसावलं. आणि माऊलींना जसं म्हणजे विठुरायांचं साथ असते आणि माऊली पुढे सरतात तसेच हे विठुराय आहेत. वादक पण आपण बघितले, वादक तुम्हाला म्हणजे सपोर्ट सिस्टीम आहे असं खूप छान वाटतंय हे सगळं बघून. आणि हा कांदळगावचा जो गोमू डान्स आहे शिमगोत्सव जो ते आपण दारोदारी जाऊन खेळतो तो तुम्ही मर्यादित ठेवू नका अशी माझी विनंती आहे. कारण आता आपल्यासोबत मालवणच्या काही महिला आल्या, त्या भारावून गेल्या आणि लगेच ते म्हणाल्या अरे आपण पण ह्या गोष्टी करायला, म्हणजे आदर्श ठरलात तुम्ही दोन्ही. तुम्ही तर मला असं वाटतं हे तुम्ही मर्यादित न ठेवता थोडासा विचार करा. हा गोमू डान्स एखादं व्यासपीठ मलाही खूप आनंद होईल की व्यासपीठ तुम्हाला द्यावं. कारण आता फुगडी असेल, दशावतार असतील, महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत आणि हे आता क्षेत्र तुम्ही शिल्लकच ठेवलं नाही म्हणजे कमालच. तर पुढे आता काही कार्यक्रम असतील महिलांना व्यासपीठ मिळवून देणारे तर त्या व्यासपीठावर तुम्ही हे कार्यक्रम सादर करावे अशी माझी नम्र विनंती आहे. आणि हा आनंद तुम्ही असाच लुटा आणि सगळ्यांना आनंद वाटा अशी मी ईश्वर चरणी श्रीदेव रामेश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आम्ही पण तुमचं म्हणजे सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला त्या कौतुकाने बोलवलं की तुम्ही या, तुम्ही इन्फ्लुएन्स करा, महिलांना थोडासा प्रोत्साहन द्या. मला त्यासाठी तुम्ही बोलवलं त्या ग्रामस्थांचं मी खरोखर आभार मानते आणि मी भारावून गेली आहे. तर काही मदत असली तर नक्कीच हाक द्या. ही बहीण तुमच्या पाठीशी. धन्यवाद. श्रीवार धन्यवाद. जय शिवराय.
आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कांदेगाव भूमीत आलेला आहात. कांदेगाव भूमीमध्ये आला त्याचं एक वेगळं कारण आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये होळीचा सण संपूर्ण उत्सवामध्ये सुरू आहे आणि कांदेगावमध्ये अनोख्या प्रकारे महिलांकडून गोमुचा नाच हा जो कार्यक्रम इथे खेळला जातो, होळी साजरी केली जाते. त्या निमित्ताने तुम्ही इथे आलात, तुम्ही गोमुच्या नाचामध्ये सहभागी झालात, गोमुचा नाचही पाहिलात. आपल्या बरोबर ज्या आल्या होत्या त्या महिला भगिनी त्या सुद्धा त्यांनी अतिशय आनंद लुटलेला आहे. तर तुम्ही काय सांगाल? नक्कीच. जय शिवराय. सर्वप्रथम या कांदळगावच्या श्रीदेव रामेश्वर चरणी मी नतमस्तक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. आणि तुम्ही म्हटलं जसं जगभरात आता होळीचा सण मोठ्या उत्साहात चालू आहे, तसाच तळ कोकणातला हा होळी हा सण फार पारंपरिक आणि आवडीने आणि सगळे परंपरा आपल्या रूढी सांभाळत आपण तो सण पुढे नेत आहोत. आणि त्यातलंच एक आदर्शवत गाव मी म्हणेन कांदळगाव. कारण संपूर्ण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी महिला रोंबाट डान्स कुठे मला अंदाज तरी अजून मला पुस्तकात वाचनात आलं ना, मला वाटतं या ज्येष्ठ माऊली आहेत त्यांच्याही त्यावेळेस कधी आपण बघितलं नाही. कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे ती, आणि ती आता तुम्ही कांदळगावच्या महिलांनी मिळून ती स्त्री प्रदान करण्यात यश मिळवलं. त्याआधी तुमचं सर्वप्रथम सगळ्यांचं म्हणजे आदर्श तुम्ही ठरलात. कारण यापुढे आता जाऊन आम्ही आलो, आम्ही कुठेतरी प्रचार प्रसार करू, आता सोशल मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचली. तर अशामुळे हा जो तुमचा जो उपक्रम किंवा इव्हेंट नाहीये, हा सण आहे, तो तुम्ही अगदी आनंद दिल्याने वाढतो. तशा पद्धतीने घरोघरी जाऊन आपला इतिहास, आपला जो सणवार आहे तो पुढच्या पिढीला पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि प्रयत्नशील आहात. त्याला तुम्हाला श्रीदेव रामेश्वर नक्कीच यश देणारच आहे, त्यात म्हणजे शंकाच नाही. आणि अशा वेळेस तुमच्या पाठीशी असणारे, जसं तुझ्या विना संसाराला म्हणतात विठुरायाच पाहिजे असतो, म्हणजे विठुराया म्हणतो की माऊलीच पाहिजे संसारासाठी, तसे विठुराया हे सगळे तुमच्या पाठीशी उभे आहेत खंबीर. आणि तुम्ही सगळे पुढे आहात. मगाशी मला ओळख करून देताना बऱ्याचशा ज्येष्ठ माऊली म्हणाल्या की ही माझी सून, ही माझी मुलगी, ही माझी बहीण. किती बरं वाटलं ऐकून, की त्यांना किती कौतुक वाटलं. मला वाटतं गेली 6 वर्ष हा तुम्ही नित्यनियमाने सण साजरा करताय. तर यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि हा सण साजरा करण्यासाठी ज्या इथले लोकप्रतिनिधी जे प्रथम नागरिक आहेत कांदळगावचे, श्री रणजित परब सर आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या सोबतीने त्यांचं कुटुंब, त्यांच्या बहीण, सगळ्या ताकद आहेत. तर अशीच ताकद तुम्ही महिलांना द्या, उत्तरोत्तर प्रगती होऊ देत. आणि मगाशी ओळख झाली, ज्या माऊली छान गाणं म्हणतात त्या मुंबईत आहेत आणि त्या मुंबईवरून येऊन त्यांनी म्हणजे पुश केलं, चला करायचंच म्हणून. ही ताकद असते एका माऊलीची. आणि नेतृत्व गुण खूप छान आहे, तबलजी पण खूप छान आहेत, बकवाद वादक सॉरी. तर सगळ्यांचंच इथे कौतुक. आणि मी काय म्हणजे मला तुम्ही निशब्दच केलात. मी आले आणि खूप आनंदी झाले, कारण महिला कुठेच कमी नाही आहेत आणि हेही तुम्ही पूर्ण करून टाकलात. त्यामुळे मला वाटतं जागतिक महिला दिन जवळपास आता बंद करायचा वेळ आलेली आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा आणि आनंद द्या, आनंद वाटा. धन्यवाद. जय शिवराय.